अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. शांततेच्या आतली हाक. कधी कधी आयुष्य शांत दिसतं, पण आतून मन तुटत असतं. कुणाला सांगता येत नाही आणि स्वतःलाही समजत नाही. आपण जगतोय की फक्त श्वास घेतोय, त्या वेदनेत, त्या रिकाम्या शांततेत. एक दिवस मन सांगतं, बस आता देव हवाय, आणि त्या क्षणी काहीतरी बदलतं. आवाज नाही, चमत्कार नाही, पण अंतर्मन सांगतं, कुणीतरी बोलवतंय. ते दत्तगुरूंचं निमंत्रण होतं. त्या क्षणी डोळ्यात पाणी येतं, मन थरथरतं आणि आत्मा जागा होतो. त्या अनुभवात वेदना असते, पण शांतता देखील असते. ज्या क्षणी आपण हताश असतो, त्या क्षणी दैवी हात आपल्या माथ्यावर ठेवतो, तेव्हा आपण समजतो की आपण एकटे नाही, खरंच आहे. भाग 2. पहिली खूण. कधी एखादं भजन, एखादं नाव किंवा नोटिफिकेशन अचानक समोर येतं आणि शरीराला शहारा उठतो. साधकाला माहीत असतं, हे योगायोग नाही, ही खूण आहे. त्या क्षणी मन विचारतं, हे माझ्यासाठी आहे का? पण आत्मा आधीच उत्तर देतो, हो. ते उत्तर आवाजात नसतं, पण भावनेत असतं, आणि त्या भावनेत शक्ती असते. शक्ती बदलाची, सत्याची, ओढीची. दत्तगुरू बोलवतात तेव्हा जग बदलत नाही, पण साधकाच्या आतलं जग बदलायला लागतं. त्यानंतर काहीही पूर्वीसारखं नसतं. जर तसंच राहिलं तरी मन बदलतं, आणि जे बदलतं त्याचं संपूर्ण नशीब बदलतं. भाग 3. आतला संघर्ष. गुरूंना ओळखलं की लगेच शांतता मिळत नाही. आधी लढाई सुरू होते. जुनं मन म्हणतं, वेळ आहे का? आणि आत्मा म्हणतो, हीच वाट आहे. त्या दोन आवाजात साधक अडकतो. कधी श्रद्धा जिंकते, कधी वेदना. पण एक सत्य आहे, जो दत्ताला धरतो तो कधी हरत नाही. मार्ग कठीण होतो, पण गुरु त्याग करत नाहीत. ते कधीच सोडून जात नाहीत. अश्रू वाहतात, विचार तुटतात, विश्वास डगमगतो, तरी पावलात एक अदृश्य शक्ती असते. ती शक्ती सांगते, पुढे चल, मी आहे. आणि तेवढंच पुरेसं असतं पुढचा श्वास घ्यायला. भाग 4. रात्र जेव्हा परीक्षा येते. कधी रात्र भासते, झोप येत नाही, पण डोळे थकतात, विचार थांबत नाहीत, आठवणी टोचतात, अपराध जाणवतो. आणि तेव्हा साधकाला जाणवतं, ही रात्र बाहेरची नाही, ही आतली परीक्षा आहे. त्या अंधारात अचानक जप आठवतो, दत्त दत्त दत्त. तो शब्द उच्चारला की जणू कुणी आत्म्याला पाणी दिलं. मग आवाज हळूहळू धीर बनतो, आणि त्या प्रार्थनेतून शांतता उतरते. साधक झोपत नाही, पण आत्मा विश्रांती घेतो. रात्र जिंकली म्हणजे परीक्षा जिंकली. कारण जिथे जप आहे तिथे भीती राहत नाही, आणि जिथे भीती नाही तिथे गुरु प्रकट होतात. भाग 5. पहिली कृपा. एक दिवशी अचानक मन हलकं होतं. कुठलीही मोठी घटना नाही, कुठलाही चमत्कार नाही, पण हृदय हसतं. त्या हलकेपणात एक ओळख असते, हा मी नाही, ही त्यांची कृपा आहे. मग साधकाला समजतं की गुरु ऐकतात आणि उत्तर देतात. ते उत्तर नेहमी शब्दात नसतं, कधी शांततेत, कधी संकेतात, कधी अश्रूंमध्ये. जिथं भक्ती खरंच असते तिथे दत्तगुरू पाऊल ठेवतात. आणि ज्या अतूट विश्वासाने आपण जप करतो त्या विश्वासाला ते व्यर्थ जाऊ देत नाहीत. पहिली कृपा म्हणजे चमत्कार नाही, पहिली कृपा म्हणजे आपल्या आतल्या अंधाराचा पहिला प्रकाश. भाग 6. भक्तीचा पहिला स्वाद. हळूहळू जप सवय नाही, श्वास बनतो. आधी ओढून करावा लागतो, पण नंतर जप स्वतः आपल्याला करतो. मनात दत्त दत्त चालू असतं. जरी आपण व्यस्त असलो तरी त्या अनुभूतीला नाव नसतं, फक्त शांतता. लोक विचारतात, काय बदललं? पण साधक सांगू शकत नाही, कारण बदल बाहेर नाही, आत आहे. इच्छा कमी होतात, राग शांत होतो, आणि हृदय मवाळ होतं. भक्तीचा हा पहिला स्वाद साधा असतो, पण त्यात स्वर्ग लपलेला असतो. त्यानंतर देव शोधावा लागत नाही, देव आपल्यात बोलतो. भाग 7.
कर्माचा आरसा. जेव्हा दत्तगुरू मार्गावर घेतात तेव्हा ते आपले दोष लपवत नाहीत, ते उघड करतात. आपण जे लपवून जगतो त्याच्यावर प्रकाश पडतो. आधी दुःख, कारण सत्य नेहमी चुपतं, पण तेच सत्य उपचार आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारतो, मी असाच होतो, आणि आत्मा म्हणतो, हो, पण आता बदलतो आहेस. त्या स्वीकारात भीती नसते, केवळ प्रार्थना असते. कारण जिथे गुरु आहेत तिथे दोष अडथळा नसतो, तो साधनेचा मार्ग बनतो. आणि तेव्हा आपल्याला समजतं, गुरु दोष दाखवतात, शिक्षा म्हणून नाही, मुक्ती म्हणून. भाग 8. विश्वासाचा टप्पा. कधी परिस्थिती उलटी जाते, प्रार्थना असूनही समस्या वाढतात, आणि तेव्हा मन विचारतं, गुरु ऐकतात का? पण त्या काळात साधक शिकतो. विश्वास म्हणजे सोप्या वेळी श्रद्धा नाही, कठीण वेळी शांत राहणं. जेव्हा बाहेर काहीच दिसत नाही तेव्हा आत प्रकाशावर विश्वास ठेवणं. दत्तगुरू आपली परीक्षा घेत नाहीत, ते आपली शक्ती जागी करतात. जेव्हा आपण हार मानू पाहतो तेव्हा त्यांच्या शक्तीचा अदृश्य हात आपल्याला थांबवतो. आणि त्या टप्प्यात मनात फक्त एक वाक्य लिहून राहतं, ते आहेत आणि ते मला सोडणार नाहीत. भाग 9. अंतर्मनातला संवाद. एक दिवस साधकाला जाणवलं, प्रार्थना एकतर्फी नाही. प्रश्न आपण विचारतो, पण उत्तर आतून येतं. तो आवाज आपला नाही, पण अपरिचितही नाही. तो शांत, कोमल आणि स्पष्ट असतो. कधी ते शब्द असतात, कधी भावना, कधी समज. आपण शिकतो, दत्तगुरू बाहेर नाहीत, ते आत आहेत. आणि आतला आवाज जितका शांत तितका तो सत्य. त्या संवादात भय नाही, फक्त प्रेम. त्या अनुभूतीनंतर साधना प्रयत्न नसते, ती नातं होते. आणि जिथे नातं आहे तिथे अंतर नसतं. भाग 10. दृष्टांताचा दरवाजा. जेव्हा मन शुद्ध होतं आणि जप स्थिर होतो तेव्हा स्वप्न बदलतात. काही स्वप्न साधी नसतात, ती संदेश देतात. जिथे मंदिर असतं, नदी असते, गुरु असतात, नाम असतं, आणि जागे झाल्यावर हृदय धडधडतं, डोळे पाणावतात. आपण विचारतो, हे खरे की मनाचे खेळ? पण आत्मा उत्तर देतो, जेव्हा भक्ती सत्य असते तेव्हा स्वप्नदारी येतात. हे दृष्टांत अहंकारासाठी नाहीत, ते मार्गदर्शनासाठी आहेत. कारण जिथे शब्द अपुरे पडतात तिथे गुरु स्वप्नातून बोलतात. भाग 11. मनाचा संपूर्ण शरणागतीचा क्षण. एक वेळ येते जेव्हा साधक प्रश्न विचारणं सोडतो, कारण त्याला उत्तराची गरज नसते, फक्त गुरूंची साथ पुरेशी वाटते. त्या क्षणी मन हट्टी राहत नाही, अपेक्षा कमी होतात, आणि आत्मा म्हणतो, जे देणार ते स्वीकारतो. ही शरणागती कमजोरी नाही, ही सर्वात मोठी शक्ती आहे. कारण जेव्हा आपण लढणं थांबवतो तेव्हा गुरु आपल्या जीवनात उतरण्यास सुरुवात करतात. त्या सरेंडरेड अवस्थेत प्रार्थना वाक्य नसते, ती भावना असते, आणि त्या भावनेत संपूर्ण ब्रह्मांड शांतपणे उत्तर देतं, आता मी तुझ्यासोबत आहे. भाग 12. बदल जाणवायला लागतो. हळूहळू स्वतःची ओळख बदलते. आधी जिथे राग असायचा तिथे क्षमा येते, जिथे असुरक्षितता होती तिथे श्रद्धा येते, जिथे रिकामेपणा होता तिथे स्थिरता बसते. लोक म्हणतात, तू आधीसारखा नाही, आणि आपण शांतपणे हसतो. कारण खरा बदल बाहेर नाही, आत आहे. दत्तगुरू बाहेरून आयुष्य बदलत नाहीत, ते मन बदलतात. आणि मन बदललं की संपूर्ण डेस्टिनी बदलते. हळूहळू कळतं, चमत्कार मोठ्या गोष्टी नाही, चमत्कार म्हणजे मनाचं शांत होणं. आणि जिथे मन शांत होतं तिथे दैवी उपस्थिती असते.